बॉस, तू कधी आलीस? काय झालंय केदार? काय झालंय? फोन उचलत नव्हतास तू. खांडेकरांच्याही घरी नाहीयेस, स्वतःच्या घरीही आला नाहीयेस. टेक्नोनी तुझं लोकेशन ट्रेस केलंय आणि मग मी आलीये इकडे. काय झालंय सांग ना. मला सांगणार नाहीयेस का तू? केडी, कोणी काही बोललंय का तुला? बाबांवरनं कोणी काही बोललंय का? काय झालंय नक्की? दयानंद काकांनी काही सांगितलं का त्या अंगठी घातलेल्या माणसाबद्दल? बॉस, जुन्या वस्तूंची स्मगलिंग करणाऱ्या टोळीचं लोकेशन सापडलं. हा, आणि त्यांच्यासोबत एक कॉल रेकॉर्डिंग सुद्धा ट्रेस झालंय. मग त्या कॉल रेकॉर्डिंग मधनं असं कळतंय की उद्या सकाळी त्यांची एक शिपमेंट पास होणार. सो आपल्याला आज रात्रीच तिकडे रेड करावी लागेल. केडी, केडी, ऐकलंस ना तू? आज रात्री रेड मारावी लागणार आहे. तू रेडी आहेस? तुला आराम करायचा असेल तर तू करू शकतोस. आम्ही मॅनेज करू. रेडी. टीम, मला एक्झॅक्ट लोकेशन आणि त्याची मोडस ऑपरेंडी काय आहे हे सांगा. ठीक आहे टेक्नो, तिकडे टोटल किती लोक आहेत मला सांग. त्या स्मगलिंग करणाऱ्या माणसांना सोडायचं नाही आपण, कळलं? मूव 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 पटकन. टेक्नो सांग मला. बॉस, केडी सर ठीक नाही वाटत आहे. माहितीये मला, पण आता आपण सुद्धा रेडवर फोकस करणं जास्त गरजेचं आहे. इरा हट्ट करायचा नाहीये. मला फोन दे, फोन दे मला इकडे. फोन दे मला, तमाशा नको. इरा, इरा फोन दे. का तुला किती वेळा सांगितलंय तुझं प्रेम नाही आहे का मम्मावर? मम्माचं ऐकायचं नाही हेच ठरवलंयस का तू? किती वेळा समजावून सांगू अजून तुला मी? हा, प्रत्येक वेळेला सांगितलेल्या विरुद्ध कशी वागतेस का तू? किती वेळ समजावायचं अजून हिला? शांत शांत. होय 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 ग बाळा. किती वेळ समजावू अजून? अगं तू शांत हो, शांत हो. ए बाळा, असं नाही करायचं. मोठ्या माणसांच्या वस्तूंना विचारल्याशिवाय हात नाही लावायचा. रडायचं नाही, रडायचं नाही. गुड गर्ल, शानी आहेस ना तू? शानी आहेस, असं नाही करायचं. आपण चित्र काढायचं का? चित्र काढायचं? हो, घे घे घे, आपण काढूया. छानसं चित्र काढूया आपण. ती वही घे, तुझी वही घे, घे वही. अरे किती ओरडशील का तू? मग काय करू अजून? हे बघा. शांत हो. काय करायचं मी? मी आईला समजून येतो. हा हा, असं तुला रागवायचं नाही म्हणून समजून सांगतो तिला. जा, मी आलोच. किती वेळा सांगायचं दया काका? काय करू मी? तुम्ही सांगा मला. आपल्याला त्या माणसाशी काही संबंध ठेवायचा नाहीये. मी बोलले तरीही ऐकतच नाही हो. आय एम सॉरी. मी खूप रागवले, मला माहिती आहे. आय एम सॉरी. ठीक आहे ठीक आहे. आई आहेस तू, तिथे हक्कच आहे तुला तो. पण तू कशासाठी ओरडतेस तिच्यावरती हे देखील तेवढंच महत्वाचं आहे ना. पण अजून काय करू मी? प्रेमाने समजून झालं. आता रागवण्या वाचून माझ्याकडे पर्यायच उरला नाही दया काका. त्या माणसाशी आपल्याला नातं ठेवायचं नाहीये हे मी सांगितलं तरीही नाही ऐकत आहे. तू भेटायला येतो हिला लपून, मला न सांगता. ही माझी पोरगी, त्याला भेटायला जाते. मला न सांगता वाईट नाही वाटणार? मला बरं नाही वाटत हिला त्याच्यापासून लांब ठेवायला, पण माझ्याकडे पर्याय नाहीये दुसरा. तो माणूस बेजबाबदार आहे, त्याच्यामुळे हिला त्रास होतोय म्हणून लांब ठेवतेय मी. करणार पण तो तिचा बाप आहे ना. बापाचा असतो
असा असतो बाप, असा त्रास देणारा बाप असतो. मला सांगा, कुठला बाप स्वतःच्या मुलीच्या जीवाशी खेळतो? कुठला बाप? तो खेळलाय ना पण माझ्या मुलीच्या जीवाशी, आणि त्याचे परिणाम माझी मुलगी आजपर्यंत भोगते. हे बरोबर आहे? त्याने हे सगळं काही मुद्दामून जाणून बुजून केलेलं नाहीये ना ग कौशिकी. झाली शेखरकडनं खूप मोठी चूक झाली, पण त्याला त्याच्या चुकीविषयी पश्चाताप होतोय ना ग, खूप पश्चाताप होतोय त्याला. पण एखाद्या माणसाला त्याच्या चुकीविषयी पश्चाताप होत असेल तर त्याला एक तरी संधी मिळायला हवी, मिळायलाच हवी. नाही, जगातल्या कोणालाही संधी मिळेल पण शेखरला पुन्हा संधी मिळणार नाही. दया काका, तुम्हीही बोलताय? आय कांट बिलीव्ह दिस. जेव्हा मी वेगळं व्हायचा निर्णय घेतला, इराला त्रास झाला, मला आणि शेखरला त्रास झाला, तेव्हा घरातल्या कोणीही आम्हाला सपोर्ट केला नाही. तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिलात, आणि आज तुम्ही शेखरची बाजू घेताय दया काका. हा? हो, कारण मलाही काही गोष्टी कळायला उशीरच झालाय. म्हणजे माणसाची एक चूक त्याला किती महाग पडू शकते हे आता कळतंय. मग कौशिकी, शेखरने त्याच्या चुकीची शिक्षा भोगली आहे, अजूनही भोगतोय तो. आता या सगळ्याची झळ त्या बिचाऱ्या पोरीला बसते, इराला बसते ना ग. आणि तू जरी त्याला माफ केलं नसलंस तरी इराने तिच्या बापाला माफ केलंय ग. त्याला येते तिच्या बाबांची आठवण. प्रत्येक मुलाला असते ओढ आपल्या आई वडिलांविषयी, तशीच इराला सुद्धा आहे. त्यामुळे तू तिला असं ओरडून रागवून तिला कितीही बापापासून लांब करण्याचा प्रयत्न केलास तरी तिच्या मनातली तिच्या बापाविषयीची ओढ कमी होणार नाही ना ग. आणि एका बापाला मुलापासून लांब करणं हा गुन्हा आहे, गुन्हा आहे. बाप म्हणून फक्त हक्क असतो, जबाबदारी नसते? हा? ही अशी जबाबदारी घेतली जाते स्वतःच्या मुलीची? मीराचा बाप म्हणून त्या माणसाचा आता माझ्या मुलीवर काहीही हक्क नाहीये, नाहीये हक्क. असं कितीही म्हटलंस तरी नाळ तोडता येत नाही ना ग कौशिकी. रक्ताची नाती नाही तोडू शकत. तू कितीही इराला तिच्या बापापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केलास तरी इराच्या मनातली त्याच्याविषयीची ओढ कमी नाही होणार. ते त्यांचा काहीतरी मार्ग शोधणार. दया काका, आणि आज ना उद्या एक दिवस एकमेकांच्या जवळ येणार. त्यांचा मार्ग काहीतरी शोधून काढणार.